नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा सर, आज आहे आपला मातृदेवतांचा इतिहास भाग 3, भारतीय मातृदेवतांचा इतिहास. तर पहिल्या भागामध्ये आपण निऋतीची माहिती घेतली, दुसऱ्या भागामध्ये आपण लक्ष्मीचा त्याच्या माहितीबद्दल आढावा घेतला. तर आज पुढची मातृदेवता महिषासुर मर्दिनी, याच्याबद्दल काय माहिती सांगता येईल? त्यांचा इतिहास काय, तिचं नाव महिषासुर मर्दिनी आणि इतर माहिती काय सांगता येईल सर? हो, चालेल. आता महिषासुर मर्दिनी नावाची काही स्वतंत्र मातृदेवता नाहीये. गौरी किंवा दुर्गा या नावाने प्रसिद्ध जी शिवपत्नी आहे, तिला एक विशेषण दिलं आहे, महिषासुर मर्दिनी. कारण तिने महिषासुराला मारलं, किंवा महाराष्ट्रामध्ये महिषासुर मथिनी असंही म्हणतात. तर मथिनी आणि मर्दिनी ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच होतो. मारलं म्हणजे जीवानी मारलं नाही. मर्दन करणे म्हणजे खरं म्हटलं म्हणजे बुक्क्या मारणे, किंवा मग मालिशलाही मर्दन शब्द वापरतात. पण पैलवान लोक जे कुस्ती खेळतात आणि त्यात एकमेकाला डावचित करतात, ते काही जीवानी मारत नाही. तर मर्दिनीमध्ये मारणे हे अभिप्रेत नाहीये. आणि दुर्गा आणि महिषासुर मथिनी हा शब्द आहे, त्या सुद्धा जीवानी मारणे असं अभिप्रेत नाही. कारण सगळ्यात जुनी मूर्ती जी सापडलेली आहे महिषासुर मर्दिनी दुर्गेची, ती 2000 वर्षापूर्वीची आहे. आणि तिने महिषासुराला मांडीवर धरून साधारणतः 1 फुटाच्या उंचीचा किंवा लांबीचा असा एक त्रिशूळ हातात तिच्या आहे, आणि ती त्याला मारते. म्हणजे जीव घेते असं नाहीये. पण आपण दुर्गोत्सवामध्ये, नवरात्रामध्ये जो दुर्गोत्सव साजरा होतो त्याच्यामध्ये सगळ्याच नाही म्हणता येत, पण बहुतांश मंडपांमध्ये महिषासुर मर्दिनी हे दुर्गेचं जे रूप आहे त्याच्या मूर्त्या असतात. काही ठिकाणी लोक निव्वळ सिंहावर बसलेली दुर्गा अशा तऱ्हेचे एक मूर्त्या काही ठिकाणी, आता अलीकडे कालिकेची ही मूर्ती काही ठिकाणी बसवतात. पण कालिकेचा उत्सव वेगळा आणि दुर्गोत्सव जो आपण साजरा करतो तो वेगळा. आणि मुळात कालिकेच्या उत्सवातूनच दुर्गेचं नवरात्र जे आपल्याकडे सुरू झालं, ते बंगाली लोकांच्या कथेवरून त्यांच्या परंपरेत ते आपल्याला आलं आहे. आणि विशेषतः बंगालमध्ये ही परंपरा जी सुरू झाली त्याचं कारण फारच वेगळं आहे. एका इंग्रज अधिकाऱ्यांनी तिथल्या नवाबाला हरवलं युद्धामध्ये, आणि त्या नवाब जो होता, आता ते नाव मला नेमकं यावेळेत आठवत नाही, तर त्यांनी तिथे ख्रिश्चन चर्च होतं कलकत्त्यामध्ये, ते नष्ट केलं होतं. त्यामुळे आपण आभार देवाचे मानायचे तर कुणाचे मानायचे हा प्रश्न त्या इंग्रज अधिकाऱ्यापुढे आला. आणि मग त्यांनी तिथल्या हिंदू लोकांना विनंती केली की मला तर देवाचे आभार मानायचे, पण आता चर्च नाही, तर तुम्ही काहीतरी करा. तर मग ते म्हणाले आमच्याकडे काली मातेचं नवरात्र असतं, तर तिचा एक मंडप त्यांनी केला. आणि मंदिरात जाऊन आभार मानण्यापेक्षा रस्त्यावर त्यांनी मंडप केला, आणि त्यामध्ये काली मातेची मूर्ती जी आहे ती बसवली. आणि मग त्यांनी तो जो सरकारी अधिकारी होता, इंग्रज अधिकारी, त्यांनी आभार मानले. तर तिथून मग जी मंदिरातली जी कालिका आहे ती रस्त्यावर आणून नवरात्र साजरा करण्याची प्रथा त्या इंग्रज अधिकाऱ्याला खुश करण्याकरता, की त्याला आभार मानायचे देवाचे म्हणून ही प्रथा कलकत्त्यात सुरू झाली मुळात. आणि मग त्याच्या अनुकरणातून भारतातल्या इतर राज्यांमध्ये, जवळ ओरिसा आहे, अलीकडे आपल्याकडे गुजरात आहे, तर गुजरात आणि बंगाल हे सतत समांतर राहिले, म्हणजे एकमेकाशी ते संवादी राहिले आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि बंगाल असे अनेक सांस्कृतिक दृष्ट्या संवादी राहिले आहेत. तर त्यामुळे मग ती महाराष्ट्रात अलीकडे दुर्गोत्सव जो आला तो विशेषतः बंगाली लोकांच्या अनुकरणातून तो आला. तर ही दुर्गा जी आहे तिच्या ज्या मूर्ती किंवा चित्र आपल्याला जुने सापडतात, तर त्यामध्ये ती वाघावर बसलेली दाखवतात. आणि गुजरातमध्ये सिंह, गिरनार जे तिथे अरण्य आहे त्यामध्ये सिंह मोठ्या प्रमाणात आहे. इतर ठिकाणी भारतातल्या इतर अरण्यामध्ये सिंह इतक्या प्रमाणात नाही आहेत. आणि सिंह हा काही भारतातला मूळ प्राणी नाही. वाघ हा सर्वात जुना प्राणी आहे भारतातला. त्याचे ऐतिहासिक पुरावे, पुरातत्वीय अवशेष हे सिंधू संस्कृतीमध्ये सापडतात, तसं सिंहाची सापडत नाही. तर गुजरातमध्ये ज्या लोकांनी दुर्गेची पूजा सुरू केली त्यांनी तिला सिंहावर बसवलं
आणि उर्वरित भारतामध्ये वाघावर बसवलं. अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला चित्र आणि मूर्ती ह्या सापडतात. तर आता आपण महिषासुरमर्दिनी हे जे विशेषण तिला कसं पडलं त्याबद्दल थोडक्यात चर्चा करूया. तर महिष शब्द आहे. महिष म्हणजे रेडा. आणि आपल्याकडे महेश्वर नावाचं जे अतिशय महत्वाचं स्थळ आहे, अहिल्याबाई होळकर यांनी एक दुसरी राजधानी इंदोरवरून तिकडे केली होती नर्मदेच्या तीरावर. तर तो जो परिसर आहे माहिष्मत, त्या परिसराचं नाव आहे माहिष्मत, म्हणजे महिषाचं ठिकाण. म्हणजे रेडा हे ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा लोकांचं ठिकाण म्हणून महेश्वर आहे खरं म्हटलं म्हणजे. पण तसं काही प्रचलित नाही आहे. म्हणजे मुळात त्या नावावरून कळतं आपल्याला की त्या भागात जे लोक राहत होते, आदिवासी लोक म्हणा की इतर लोक राहत होते, ते लोक रेडा हे त्यांचं कुलचिन्ह होतं. म्हणून महिषासूर, असुर हा शब्द आपण या अनेकदा चर्चेला घेतलाय. असुर म्हणजे प्राणरक्षण करणारा, म्हणजे तो योद्धा असला पाहिजे. योद्धा वर्ग किंवा वैद्यकीय क्षेत्रातले लोक जे आहे, वैद्य क्षेत्रातले वैद्य हे असुर होते. आणि ज्यांचं कुलचिन्ह हे रेडा होतं अशा कुलचिन्हाचा जो नेता होता त्या काळातला गणपती त्याला म्हणूया आपण, गणांचा प्रमुख. तर जशी गणमाता असते तसा गणपती असतो. तर हा महिषासूर हा मुळात गणपती आहे. आता गणपती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकदम तो हत्तीच्या सोंडेचा गणपती दिसतो. पण हत्तीच्या सोंडेचा गणपती जास्त प्रचलित असल्यामुळे त्याची पूजा मोठ्या प्रमाणात होते. पण आता नरसिंह हा एक गणपती आहे, वराह हा गणपती आहे, अनेक प्राण्यांचे मुख असलेले गणपती, काकभृषुंडी हा एक गणपती आहे, जांबुवान हा गणपती आहे. हे सगळे लोक त्या गणांचे प्रमुख असल्यामुळे त्यांना गणपती म्हणतात. आणि हा जो महिषासूर आहे मुळात त्या परिसरातला, माहिष्मती परिसरातला गणपती असला पाहिजे. आता याचा जो संघर्ष दुर्गीशी झाला तो कसा झाला असेल, म्हणजे आता पुराणकारांनी त्याच्या कथा फार वेगवेगळ्या रंगवलेल्या आहेत. तर त्या कथा खूप छान आहेत, म्हणजे लव्ह स्टोरी आहेत त्या खरं म्हटलं म्हणजे हा गणाचा प्रमुख असल्यामुळे तो मोठ्याच पदावर होता ना. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याशी ज्या एका समांतर किंवा समान दर्जाने वागतो, तसं दुर्गा जी आहे ती एका परिसरातली महाराणी असली पाहिजे. तिला गणिका, गणमाता या नावाने ओळखली जाते. आणि प्रमुख असल्यामुळे तिच्या हाती सत्ताही होती आणि दुसरीकडे ती सुंदरी असली पाहिजे. कारण महिषासुराच्या कथेत तो तिला म्हणतो की तुझ्याशी मला लग्न करायचं आहे. ही सामान्य कथा सगळीकडे आहे. आणि मग तिला माहित असते की महिषासूर हा प्रभावी आहे, त्याला एकदम नाकारणं बरोबर नाही. मग ती म्हणते हरकत नाही, पण माझी अट आहे की तू माझ्याशी युद्ध कर आणि युद्धामध्ये तू मला हरवलं तर मी तुझ्याशी लग्न करेल. आणि तू हारला तर मग प्रश्नच नाही, लग्न करण्याचा मुद्दाच नाहीये. तर अशा तऱ्हेची प्रेम कहाणी आहे मुळात, हे जी पुराणांनी रंगवली आहे. त्या संघर्ष फार तीव्र नाहीये. पण दुसरी कथा अशी आहे की देव नावाचे लोक होते, त्यांच्याबद्दल आपण खूपदा चर्चा केली आहे. तर या लोकांना असुर लोकांबद्दल सतत द्वेष मत्सर असायचा. कारण असुर हे प्रभावी होते, एकतर आधी आलेले ते भारतात आणि त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या मोठी होती, त्यांना मानणारा वर्ग मोठा होता. तेव्हा त्या महिषासूर जो प्रभावी आहे त्याला मारून टाकण्याकरता एक युक्ती केली देवांनी, की देवांनी एक स्त्री तयार केली आणि इतर देवांनी केली. मी ते ब्रह्मा विष्णू महेश आपण ते नाव सांगत राहतो नेहमी आपल्या पुराणकारात. तर पुराणिकांनी फार वेगळ्या काल्पनिक कथा रचल्या, छान आहेत त्या. तर त्यातून मग सगळ्या स्त्रियांना एकत्र करून एक स्त्री बनवली अशी कथा आहे. आता असं काही करता येत नाही, म्हणजे एका स्त्रीपासून दुसरी स्त्री तयार होत नाही किंवा सगळ्या स्त्रिया एकत्र करून एक स्त्री तयार होत नाही. पण अशा कथा आपल्या पुराणामध्ये खूप ठिकाणी आहेत. आणि मग त्या स्त्रीला सांगितलं की तुला महिषासुराला मारायचं. आता या कथेत गंमत अशी आहे की एखाद्या स्त्रीला जन्म घ्यायचा असेल, ते बाळ रूपात घ्यायचं असेल तर ती कन्या रूपात येईल तेव्हा ती लहान असेल ना, महिषासूर तर मोठाच असेल, जर बलाढ्य आहे तर तो मोठाच असेल. पण देव काही करू शकतात अशी एक आपली समजूत आहे. ते देवाने डायरेक्ट स्त्रीच केली, बाळ रूपात तिला केलंच नाही. आणि मग तिला मदत केली सगळ्यांनी, आयुध दिली. म्हणजे कथा अशी आहे की महिषासुराच्या विरोधात लढण्याकरता तिला अनेक शस्त्र दिली. आता शस्त्र खूप दिल्यामुळे काय झालं की ती शस्त्र हातात घ्यायची असतात ना, नुसती ठेवायची नसतात, तर ती वापरायची असतात. तर मग तिला 8 हात देऊन टाकले.
पुराणकारांनी गंमत अशी केली की इतक्या देवांनी शस्त्र दिली. आता इंद्र असेल त्याने वज्र दिला, विष्णू असेल तर त्याने आणखी शंख किंवा गदा दिली, किंवा शिव असेल त्यांनी त्रिशूळ दिला. अशा तऱ्हेने अनेक देवांनी आपापली, कार्तिकी असेल तर त्यांनी आणखी आपलं शस्त्र दिलं. तर अशी कथा त्यांनी रचली की सगळ्या देवांच्या मदतीने मग त्या दुर्गेनी महिषासुराला मारलं. अशी कथा आहे. मारलं म्हणजे मग नंतर जीवानेच मारलं अशी कथा पुढे सरकली ती. आणि मारताना तिच्या लक्षात असं आलं की बा त्याच्या घशामध्ये, गळ्यामध्ये शिवलिंग आहे. म्हणजे शिवलिंग आहे म्हणजे शिवाचा भक्त होता तो, अशी कथा आहे ती. आणि दुर्गा जी आहे ती शिवपत्नी आहे. म्हणून आपल्या नवऱ्याचा जो भक्त आहे त्याला आपण मारलं, याचा तिला पश्चाताप झाला आणि मग तिने त्याला जिवंत केलं वगैरे वगैरे, अशा एक कथा आहेत. दुसरी कथा अशी आहे की मुळात तो शिवभक्त होता महिषासूर, पण पुढे बौद्ध भिक्खू जे होते त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन तो बौद्ध झाला आणि मग त्यांनी शिवापासून आपलं नातं तोडलं आणि त्यामुळे हा संघर्ष झाला, अशी सुद्धा कथा आहे. म्हणजे यात बौद्ध, शैव आणि शाक्त ह्या 3 संप्रदायाच्या संघर्षाची ही कथा आहे मुळात. म्हणजे तेव्हा बौद्ध धर्म होता का सर? हो, प्रश्नच नाही. ही कथाच नंतरची आहे ना. म्हणजे आपल्याला जी मूर्ती सापडते ती इसवी सनाच्या पहिल्या शतकातली दुर्गेची, जी महिषासुरमर्दिनी आपण जिला म्हणतो, तर ती मूर्ती इसवी सनाच्या पहिल्या शतकात 2000 वर्षापूर्वी सापडते. आणि त्याच्या 500 वर्षाआधी बौद्ध धर्म प्रस्थापित झाला होता. आणि ज्या काळात ती मूर्ती तयार झाली त्या काळात सम्राट कनिष्क यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि तो मथुरेचा राजा होता आणि त्याच्या पदरी जो प्रधान होता अश्वघोष, त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचाराकरता महायान हा जो बौद्धांचा संप्रदाय आहे तो निर्माण केला. आणि मोठ्या प्रमाणात जे ग्रंथ तयार झाले ते महायान पंथातले आहे. आणि विशेषतः अश्वघोषांनी त्याचा प्रारंभ केला. म्हणजे संस्कृत मधला पहिला नाटककार जो आहे तो अश्वघोष आहे. सौंदरनंदम नावाचं त्याचं बौद्ध आपल्या दीक्षेवर आधारित नाटक आहे. आणि नंतर बुद्धाच्या मूर्ती झाल्या त्याच वर्षी, त्याच काळामध्ये. आणि ह्या लेण्या ज्या आपल्याला दिसतात ह्या त्याच दरम्यानच्या आहेत बौद्ध लेण्या. महाराष्ट्रातल्या थोड्याशा आधीच्या, म्हणजे इसवी सनापूर्व 230 म्हणजे सातवाहन काळातल्या लेण्या आहेत, त्या हीनयान लेण्या आहेत. आणि मग इसवी सनाच्या पहिल्या शतकात नंतर ज्या तयार झाल्या त्या महायान आहे. म्हणजे बौद्ध धर्म प्रस्थापित झाल्यानंतर दुर्गा महिषासुरमर्दिनीची मूर्ती तयार झाली. म्हणून बौद्ध धर्माचा प्रभाव त्याच्यावर होता, महिषासुरावर. अशा प्रकारची कथा काही पुराणामध्ये किंवा विशेषतः गरुड पुराण वगैरे म्हणजे सापडते आपल्याला. वामन पुराणात आहे. मग महिषासूर मर्दिनीला म्हणजे नवरात्रात जे पूजतो आपण ते महिषासूर मर्दिनीलाच पूजतो ना? बरोबर, तीच प्रचलित जास्त आहे. येस. मग नवरात्रात बंगालला कालिका मातेला पूजतात. मग ती कालिका माता वेगळी आणि महिषासूर मर्दिनी वेगळी का दोन्ही सेमच? नाही, मुळात त्या एकच आहेत. म्हणजे ज्या कथा आढळतात त्यानुसार कालिका माता ही जी आहे ही काल म्हणजे महादेवाचं नाव काल आहे. त्याला महाकाल सुद्धा म्हणतात. जसं आता उज्जैनमध्ये आपण गेलो तर तिथल्या शिवलिंगाचं नाव महाकालेश्वर आहे. तर तो महाकाल आहे तर त्याची पत्नी महाकाली. आता महाकाली या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक तर ती काळी आहे आणि दुसरी गोष्ट काळावर तिचा वरचष्मा आहे. म्हणजे काळ जो आहे, टाइम, हा ताब्यात ठेवण्याची शक्ती तिच्यात आहे, असा एक अर्थ त्यातून निघतो. शिव पार्वती असा संबंध सगळीकडे आपल्याला आढळतो. आणि कालिका मातेचं जर स्वरूप आपण पाहिलं सर तर गळ्यामध्ये अशी राक्षसांची मस्तकांची माळ आहे आणि जीभ बाहेर काढलेली आहे. पायाखाली 1-2 राक्षस चिरडले जात आहेत असं आहे. म्हणजे असा रुद्र. नाही, हे जे शिल्प किंवा चित्र आहे खूप नंतरचं आहे. आधीची जुनी चित्र किंवा शिल्प सापडतात त्या तिन्ही एका ब्राह्मणाला, त्याला टक्कल आणि शेंडी आहे, त्याचं मुंडकं हातात घेतलेलं अशा प्रकारचं शिल्प आणि चित्र आहे आधी. आणि माळा सुद्धा त्या ब्राह्मणांच्या आहेत. ब्राह्मण धर्म आणि शाक्त धर्म यांच्यातला संघर्ष दाखवण्याकरता हे चित्र नंतरच्या काळात कुठेतरी तयार केलं असावं. आता अलीकडे त्याची जागा राक्षसांनी घेतली. म्हणजे राक्षस हे वाईटच आहे हे आपण ठरवल्यामुळे मग राक्षसांना तिने मारलं. राक्षस जर महादेवाचे भक्त आहेत
तर ती राक्षसाला कशी मारेल. जसं महिषासुराच्या कथेमध्ये तिला कळलं की हा महादेवाचा भक्त आहे, तर तिला पश्चाताप झाला असंही पुराणकार म्हणतात. तसं आता ती जी काली मातेची मूर्ती आपण जी पाहतो, तर तिने त्या शंकराच्या छातीवरती नृत्य करते, डान्स करते. हा, म्हणजे शंकराला पायदळी तुडवते असं ते शिल्प आहे, ते चित्र आहे. म्हणजे ती शंकराची पत्नी असूनही त्याला पायदळी तुडवते. याचा एक अर्थ असा होतो की पितृसत्ताक जो समाज होता, ज्याला पुरुष सत्ताक म्हणतो आपण, त्या पुरुष सत्ताक समाजावर वर्चस्व गाजवणाऱ्या एखाद्या महिलेच्या नायिकेनी, प्रमुख गणमातेनी जे काही कर्तृत्व गाजवलं, त्या कर्तृत्वाचं प्रतीक म्हणून काली मातेचं हे शिल्प किंवा चित्र त्या काळातल्या लोकांनी केलं असावं. आता जे समाज वैज्ञानिक आहे, समाजशास्त्रज्ञ आहे, मानवशास्त्रज्ञ आहे, त्यांचा निष्कर्ष वेगळा आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला सृष्टी निर्माण करायची असेल, जीव निर्मिती करायची असेल, तर अशा तऱ्हेने कुणाला तरी बळी द्यावा लागतो. म्हणजे जे फ्रेझर नावाचा, जेम्स जॉर्ज फ्रेझर नावाचा एक फार मोठा अभ्यासक होऊन गेला, त्याच्यामुळे मिथकांच्या अभ्यासाला गती मिळाली. तर त्याचं असं म्हणणं आहे की जो राजा असेल तर राजाचा बळी देण्याची प्रथा होती, कारण तो जे काही पाप असेल त्याच्या कुटुंबाने केलेलं, समाजाने केलेलं ते नष्ट होतं. आणि मग हा एक भाग. दुसरा भाग असा की त्याचं रक्त आपल्या शरीरात गेलं की तो आपल्या शरीरात जिवंत आहे किंवा आपण त्याचे वारस म्हणून स्वतःला म्हणू शकतो. म्हणून नेपाळमध्ये अजूनही प्रथा आहे ती. नेपाळमध्ये एखादा राजा मरण पावला तर त्या राजाला समजा अग्नी द्यायचा असेल किंवा दफन करायचं असेल, जे काही दहन किंवा दफन दोन प्रकारची विधी आहेत, तर तिथे दहनच आहे. तर त्याच्या आधी जो राज्याभिषेक ज्याला व्हायचा, युवराजाला, तर त्याला त्या राजाच्या शरीराचं जे मृत शरीराचं जे मांस आहे त्यातला काही भाग खावा लागतो. अरे बापरे. हा, अजून ती प्रथा आहे. म्हणजे असं नाही की आपण काल्पनिक गोष्टी करतोय. तर याचा अर्थ असा की त्या राजाच्या रक्ताचा किंवा मांसाचा अंश ज्याच्या शरीरात गेला तो राजा होण्याच्या लायकीचा आहे. ही प्रथा अजूनही नेपाळच्या राजघराण्यात आहे. आता हे जे रेडा किंवा आपण महिषासूर ज्याला म्हणतो आपण, तो रेडा आहे. तर हा रेडा जो आहे त्याला मारण्याची पद्धत नवरात्रात अजूनही आहे. आणि मग मारणे म्हणजे काय नुसतं मारणे नाही, खाणे सुद्धा. तर रेडा खाणारा एक वर्ग, मोठ्या प्रमाणात लोक तसं बैल खातात किंवा गाय खातात, तसं रेडाही खातात. आणि रेडा हे यमाचं वाहन आहे. मृत्यूनंतर तुम्हाला योग्य ठिकाणी जायचं असेल तर रेड्याचं मांस खाणे किंवा रेड्याच्या सोबत आपण राहणे किंवा रेड्याच्या अनुयायी होणे हे आवश्यक आहे, अशा प्रकारच्या कथा सुद्धा पुराणांनी रचल्या आहे. म्हणून रेडा तुम्हाला हवा असेल तर मग एखाद्या मरणासन्न माणसाला स्वर्गात जाण्याकरता वैतरणी नदी पार करायची असेल तर गाय दान करण्याची प्रथा आहे. तशीच म्हैस दान करण्याची प्रथा आहे. म्हणजे म्हैस दान केली तर मग म्हैस काय करेल, त्याला स्वर्गात जायचं असेल तर मग तो रेड्यावर बसून जाईल. हा, म्हणजे आणि जी चामुंडा नावाची एक मातृदेवता आहे, चामुंडेश्वरी तिला म्हणतात. आपण अंबरनाथला गेलो, म्हणजे मुंबई कल्याणजवळ अंबरनाथ जे गाव आहे तिथे अंबरनाथचं शिव मंदिर आहे. त्या शिव मंदिरात पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते ती चामुंडा नावाची देवता. तर ही चामुंडा नावाची देवता रेड्यावर बसूनच युद्धाला जाते, सज्ज होते, अशा प्रकारच्या कथा आहेत. आणि म्हैसूर हे जे गाव आहे, म्हैसूर कर्नाटकातलं, आणि त्या म्हैसूर मध्ये जी कथा आहे ती महिषासुराचीच कथा आहे मुळात. ते त्याचं राज्य असलं पाहिजे. जसं माहिष्मती हा शब्द आपण महेश्वरसाठी वापरतो, तसा म्हैसूर या गावासाठी वापरतो. पण महिषासूर यातून तो म्हैसूर शब्द आलेला आहे. तिथे चामुंडा नावाची देवतेचं मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाहेर महिषासुराचं एक मोठं शिल्प आहे, मोठी मूर्ती आहे. आणि महिषासुराला मांडणारा एक मोठा वर्ग त्या भागात आहे अजूनही. तर महिषासूर हे दैवत आहे खरं म्हटलं. म्हणजे एखाद्या गणाचं ते दैवत असलं पाहिजे. दोन गणातला संघर्ष, मातृसत्ताक आणि पितृसत्ताक, या संघर्षाचं प्रतीक म्हणजे महिषासूर मर्दिनीचं शिल्प आहे, असं अभ्यासांती माझं मत झालेलं आहे. खरं आहे सर. संतोषी माता हे नाव का पडलं गेलं सर? संतोषी माता ही काल्पनिक देवता आहे. हिचा कुठे पुराणात उल्लेख नाही, कुठेच नाहीये. पण काही लोकांनी काय केलं की आता अलीकडे वैभव लक्ष्मी नावाची एक नवीन देवता तयार केली.
तिचाही कुठे उल्लेख नाही. म्हणजे जे चतुर लोक असतात, म्हणजे ज्यांना पैसे मिळवायचे असतात अनेक माध्यमातून, त्यात ब्राह्मण वर्ग आघाडीवर आहेत. बाकी लोक फक्त त्यांचे सेवक किंवा अनुयायी आहेत. आणि मग शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, हा शेतकरी त्यातला जमीनदार वर्ग आहे. कष्टकरी माणूस तर काही फार देऊ शकत नाही, पण जमीनदार वर्ग आणि राज्यकर्ता वर्ग हा पैसे देऊ शकतो, दान देऊ शकतो. तर त्यांच्या दानातून संतोषी माता नावाची एक काल्पनिक देवता साधारणतः 50-60 वर्षापूर्वी तयार झाली. आणि तिची मंदिरं अशा लोकांनी केली जे मुळातच गुन्हेगार प्रवृत्तीचे होते. आणि ती प्रसन्न होते. आणि जर तू शुक्रवारी काही आंबट खाल्लं तर ते अप्रसन्न होते. अशा प्रकारच्या कथा रचल्या गेल्या. आता हे मी 50-60 वर्षापूर्वी यासाठी म्हणतो कारण मी 4थ्या वर्गात होतो, 10 वर्षाचा असेल. तर ही गोष्ट आहे 60 वर्षापूर्वीची. तर 60 वर्षापूर्वी संतोषी मातेचं मंदिर आमच्याकडे अमरावतीला झालं होतं. आणि ते वरली मटका खेळणाऱ्या जुगारी लोकांनी केलं होतं. त्यात अजूनही जुगार चालतो. तर त्याच्या पोथ्या तयार झाल्या तेव्हा मग मी 4थ्या वर्गात असताना ती पोथी वाचत असे आणि मला तेव्हा 10 पैसे मिळायचे. 10 पैसे आता 10 नवीन पैशाला काही अर्थ नाही. 1 रुपया 50 पैसे आता महत्वाचे आहेत. 25 पैसे आता बाद झालेले आहेत. पण मला त्या 10 पैसे मिळायचे आणि मला खूप आनंद व्हायचा की आपल्याला पोथी वाचल्याने आनंद होतो, पैसे मिळतात. तर अशा तऱ्हेने ही नवीन तयार झालेली, माझ्या समोर तयार झालेली देवता आहे. मग सिनेमा आला, त्या सिनेमामुळे तिचं महत्व जास्त वाढलं आणि ती मंदिरं वाढली. तर हिंदू धर्माच्या एकंदर ह्या व्यवस्थेवर कोणाचं नियंत्रण नाहीये. कोणी असा धर्माचार्य नाही. ते शंकराचार्य आहेत, त्यांचंही काही देणं घेणं नाही या सगळ्या धर्माशी, हिंदू धर्माशी. त्यामुळे लोक हा खेळ खेळत राहतात. काही चतुर लोक नवीन दैवत तयार करतात आणि लोकांचं शोषण करतात, आपली पोटं भरतात. जसं वैभव लक्ष्मीमध्ये इंजिनियर लोक जास्त आहेत कारण त्यांनी भ्रष्टाचार खूप केला असतो. त्यांच्या बायका यासाठी करतात की बा आपल्या नवऱ्याला काही कोणी पकडू नये, ईडी पिढी लागू नये. तर अशा तऱ्हेने काल्पनिक देवता करून एकमेकाला फसवण्याचा कार्यक्रम हा सतत हिंदू धर्मात चालू आहे. तशी संतोषी माता सुद्धा आहे. खरं आहे सर. महिषासूर मर्दिनीबद्दल काही मिस होत असेल तर शेवटच्या 2 मिनिटात तुम्ही कव्हर करू शकता का, किंवा सारांश काय सांगता येईल? नाही, आता महिषासूर मर्दिनी हे नावच दुर्गेचं आहे. आणि दुर्गा हा जो शब्द आहे तो म्हणजे किल्ल्यावर राहणारी, म्हणजे लढाऊ स्त्री, वॉरियर गॉडेस आहे ती. आणि ही वॉरियर गॉडेस आहे तिचं मूळ, आता मी जगातल्या बहुतांश संस्कृतीमधल्या मातृदेवतावर 2 वर्ष लिहिलं चित्रलेखा या साप्ताहिकात आणि आम्हाला ज्ञानेश महाराजांनी प्रोत्साहन दिलं या कामासाठी. तर त्यात मला असं आढळलं की इराकमध्ये एक इस्तार नावाची देवता आहे. ती सिंहावर उभी आहे. तिच्या दोन्ही बाजूला सिंह आहे आणि त्यावरती उभी आहे. नग्न रूपात ती आहे. जसं आपल्याकडे काली नग्न रूपात असते तशी ती सुद्धा नग्न रूपात आहे. आणि तिचा संप्रदाय त्या ठिकाणी वाढला. असिरिया नावाचा एक जुना देश होता आणि नंतर त्या ठिकाणी एनान्ना नावाची देवता होती. आणि मग टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्याच्या मध्ये ही गावं होती. तर बॉबिलोनिया नावाचं नंतर एक राज्य तयार झालं. तिथे इस्तार नावाची देवता, ती सुद्धा पेकाची देवता आहे, वॉरियर गॉडेस आहे, युद्ध देवता आहे. आणि तिचा संप्रदाय मग ग्रीस या देशात वाढला, ग्रीकांमध्ये वाढला. तेव्हा तिचं नाव अस्तार्ते झालं. रोमन लोकांनी तिचा संप्रदाय स्वीकारला तर तिचं नाव ॲस्टॉरेज झालं. आणि तिचं जे चिन्ह होतं इस्तारचं ते तारा होतं, स्टार. इस्टार हा शब्द स्टार या शब्दाशी निगडित आहे. तिचा वार जो आहे पूजेचा तो शुक्रवार आहे. शुक्र तारा हे तिचं चिन्ह होतं. आणि मग भारतात ती तारा नावाने प्रस्थापित झाली आणि तारापासून मग दुर्गा नावाची देवता तयार झाली. म्हणजे इराकमधून भारतामध्ये दुर्गा देवता होईपर्यंतचा हा प्रवास एकंदर या संस्कृतीचा प्रवास आहे. आणि मग तिच्या कथा मात्र मग ज्या भागात ती देवता होती, गुजरातमधल्या कथा वेगळ्या आहेत किंवा राजस्थानच्या कथा वेगळ्या आहेत, मध्य प्रदेशातल्या वेगळ्या आहेत, उत्तर भारतातल्या वेगळ्या, उत्तराखंडातल्या वेगळ्या, किंवा मग बंगालमधल्या वेगळ्या की महाराष्ट्रातल्या आणखी थोड्याशा वेगळ्या. त्या राज्यातल्या लोकांनी, जे विद्वान लोक, लेखक मंडळी होती, त्यांनी त्यांचं जे आकलन असेल जेवढं त्यांना कळलं त्याच्या अनुरूप त्यांनी कथा तयार केल्या. जसं आता माझं आकलन आहे, मी माझ्या परीने सांगितलं. आता हे सर्वांना मान्य होईलच असं नाही, मान्य व्हावं अशी अपेक्षाही नाहीये. पण अभ्यासक आपापल्या परीने असे अर्थ लावत राहतात. काही लोक तयार करत राहतात नवीन कथा.
अशा कथा दुर्गा महिषासूर मर्दिनीच्या कथा आणि शिल्प आणि चित्र तयार करण्यात आलेले आहेत असं माझं मत आहे. खरं आहे सर. जे पुरावे पुढे येतात त्यावर आपलं मत बनत जातं. बरोबर जी मिथकं असतात, तुम्ही याच्या अगोदरच सांगितलंय, मिथक म्हणजे पूर्ण इतिहास नसतो आणि मिथक म्हणजे पूर्ण खोटं पण नसतं. त्याच्या आधारे अंदाज बांधत तर्क लावत आपण इतिहास सांगत राहतो. ते सगळ्यांना पटेलच असं नाही आणि सगळ्यांना जो ऐच्छिक आहे तसाच इतिहास असावा असंही नसतं. म्हणजे त्यांच्या इच्छा त्यांना वाटतं तसं, त्यांना जे वाटतं ते तोच इतिहास आहे असं ते गृहीत धरून बसतात. देवांची एक भावनिकतेचं नातं आहे लोकांचं आणि ते श्रद्धेचा भाग आहे तो. श्रद्धेचा भाग आहे. आणि काही लोकांना राक्षस हे चांगले होते म्हटलं तर पटत नाही. आता थोडं थोडं काही लोकांना समजत जाते, पण हळूहळू याला दिवस जावे लागतील आणि खरा इतिहास पुढे येत राहील. त्यातच आपण एक फुल नाही फुलाची पाकळी आपण काम करतोय असं म्हणायला हरकत नाही. सर तुमचा गाढा अभ्यास आहे. खूप मोठं काम करताय सर तुम्ही. पुढच्या भागामध्ये अजून एका मातृदेवतेबद्दल आपण चर्चा करत राहू, लोकांपर्यंत पोहोचत राहू. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.